नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण खूप पुढे घेत चाललोय नॉलेज. तुम्हाला आवडतंय, तुमच्या मेलवरून माझ्या ते लक्षात येत आहे. आपल्या साधारण माझ्या वयाच्या ज्या स्त्री पुरुष आहेत त्यांना नातवंड आलेली आहेत. तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगते. मी अमेरिकेला गेले होते माझ्या मोठ्या मुलाकडे, आणि माझ्या मोठ्या मुलाकडे पण गणपती बसतो आणि माझा धाकटा मुलगा बेंगलोरला आहे त्याच्याकडे पण गणपती बसतो. तर खूप सुंदर मूर्ती माझे सुनेनी आणि माझ्या नातवानी मिळून खूप सुंदर मूर्ती बनवतात गणपतीची ते दरवर्षी. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझी मुलं लहान असताना पण आम्ही खूप सुंदर गणपतीचं आरास करायची. मग थोडी मुलं मोठी झाल्यावर मुलं स्वतः करायची, सोसायटीमध्ये गणपती बसवायचो. हे सगळं त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी एथिकल आहेत असं त्यांना कळलं. या एथिक्सचं मूळ हे या तुमच्या लहानपणीच्या संस्कारामध्ये असतं. आपण देव म्हणजे काय शिकवण्यापेक्षा तुमचं वागणं चांगलं म्हणजे काय हे शिकवतो मुलांना. आपल्याला सगळ्यांना ती चोर आणि त्याच्या आईची गोष्ट तर माहितीच आहे. आईचा कान त्यांनी चावला होता. याचा अर्थ काय तर तुमच्या आयुष्यात संस्कारांना खूप महत्त्व असतं आणि संस्कारामुळे आयुष्यामध्ये वागण्याचे नियम बनतात. ज्याला तुम्ही एटिकेट्स म्हणता ते बनतात. हे लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबलेले संस्कार पुढे त्यांना एथिकली वागायला प्रवृत्त करतात आणि मग ती त्यांच्या वागण्याची एक पद्धत बनून जाते, ज्याच्यामुळे ते आयुष्यात खूप प्रगती करतात. अर्थात तुमचं वागणं हे शास्त्रशुद्ध असं म्हटलं जातं. म्हणजे ते पण एक तुमचं जसं आहारशास्त्र आहे तसं हे विहारशास्त्र आहे. तुम्ही कसं वागलं पाहिजे आणि ते वागणं किंवा तुमच्या आयुष्यातलं यश हे सगळं मापण्याचं परिमाण तुमची कुंडली आहे. तुमच्या कुंडलीमध्ये हे सगळं लहानपणापासून दिसतं. आता ज्यांचा विश्वास आहे विश्वास नाही या गोष्टी सोडून द्या, तो पर्सनल आहे. पण मी जेव्हा तुम्हाला हे दाखवायला बसली आहे तेव्हा आपल्या कुंडलीमधल्या प्रत्येक ग्रहाचं काम हे तो वाटेल तसं विस्कळीत करत नाही. आपण 3-4 वर्षापूर्वी जेव्हा धनुराशीमध्ये गुरु होता तेव्हा आपण असं पाहिलं, धनुराशीत शनी होता, त्याच्याबरोबर गुरु आणि शनीची युती झाली असं आपल्याला सगळ्या बातम्या येत होत्या. टेलिस्कोपमधनं आपण बघत होतो. म्हणजे काय झालं होतं तर पृथ्वीपासून एका त्रिज्येवर आले होते गुरु आणि शनी. युती झाली याचा अर्थ गुरु आणि शनी आपापली कक्षा सोडून एकमेकाच्या गळ्यात गळे घालून आपटले नाहीत एकमेकावर. प्रत्यक्षात आकाशातलं त्यांच्यातलं अंतर कित्येक कोटी किलोमीटरचं होतं. पण पृथ्वीवरून सापेक्ष दिसताना गुरुला शनीची कडी आल्यासारखं इतकं ते एकमेकावर येऊन युती दिसत होती एका राशीमध्ये. कारण राशी आपण बांधल्यात, आकाशामध्ये राशींच्या लिगा नाही आहेत. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जसे पृथ्वी नियमाने फिरते, ग्रह नियमाने फिरते, आपण पृथ्वी तलावरचाच एक भाग आहोत. पृथ्वी सकट सगळे ग्रह, आपलं आयुष्य, आपला देह सगळं पंचमहाभूतांनी बांधलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळे ग्रह आपल्या कुंडलीमध्ये नियमाप्रमाणे वागत असतात आणि ते नियम कधीही बदलत नाहीत. युगानुयुग पृथ्वी फिरतीये आणि युगानुयुग ग्रह फिरतायत आणि त्यांचे परिणाम नियमाप्रमाणेच होतात. त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजी हे शास्त्र आहे, ज्याला लॉजिकल सायन्स असं म्हणूया. हे शास्त्र शिकायचं तर त्याच्या बेसिक नियमांशिवाय ते शास्त्र शुद्ध होणार नाही. बेसिक नियम शिकलो की हा ग्रह इथे असा दिसतो, तिथे तसा दिसतो, प्रथमात असा दिसतो, सप्तमात असा दिसतो, नवमात असा दिसतो, अमक्या राशीत उच्चीचा होतो, तमक्या राशीत शत्रूच्या राशीत गेला. हे ठामपणे सांगण्यासाठी त्याचे नियम तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. बरोबर आहे ना? चला आपण नियमाकडे बघूया. आता त्याच्या आधी लक्षात घ्या, आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहे. तुम्हाला नियम शिकायचे आहेत तर सबस्क्राईब करा माझा चॅनल. समजा एकाच टॉपिकमध्ये सगळे नियम शिकवून झाले नाही एकाच व्हिडिओमध्ये, तर पुढचा त्याला कंटिन्युइंग व्हिडिओ असेल, त्याच्यात उरलेले नियम शिकावे लागतील. अर्धे नियम शिकलात तर अर्धा ज्योतिषी होऊन उपयोग काय?
त्यामुळे सबस्क्राईब करा आणि चला आपण पराशर ॲस्ट्रॉलॉजी आपण शिकतो, जिचं नाव आहे बृहत पराशर होरा शास्त्र, HORA होरा शास्त्र. याच्यामध्ये ग्रह आणि राशी हे महत्वाचे फॅक्टर्स, सर्वात महत्वाचे. यांचं एकमेकांशी नातं, एकमेकांची स्थानं, एकमेकांशी युत्या, जे काही एकमेकांच्या संदर्भात ते करतात, या सगळ्याला वेगवेगळं नाव असतं. आपण असं ऐकतो की हा शनी मला शुभ आहे, तो गुरु मला अशुभ आहे. म्हणजे काय? सगळ्यात पहिलं महत्वाचं असं आहे की कुंडलीमध्ये आपल्या असणारे जे ग्रह आहेत त्याच्यामध्ये गुरु, शुक्र, बुध आणि चंद्र हे 4 नैसर्गिक शुभ ग्रह आहेत. आणि रवी, मंगळ, शनी आणि आउटर प्लॅनेट्समध्ये हर्षल, नेपच्यून, प्लुटो आणि राहू केतू हे अशरीरी ग्रह, हे सगळे नैसर्गिक पापग्रह आहेत. आपण शुभ आणि अशुभ असे शब्द ऐकतो. पाप याचा अर्थ त्याचा स्वभाव पापग्रह आहे आणि अशुभ याचा अर्थ त्याचा परिणाम अशुभ आहे. ग्रह अशुभ नसतो, ग्रहाचे परिणाम तुमच्या कुंडलीमध्ये शुभ नसतात तेव्हा ते अशुभ परिणाम देतात. ग्रह हा पापग्रह, शुभग्रह, पॉझिटिव्ह पापग्रह आणि निगेटिव्ह पापग्रह असाच असतो. ग्रह आणि राशी यांचं शुभ अशुभत्व कसं असतं, जे आपण आत्ता पाहिलं. नैसर्गिक शुभग्रह, नैसर्गिक अशुभग्रह. नैसर्गिक शुभग्रहाला इंग्रजीमध्ये म्हणतात नॅचरल बेनिफिक, नैसर्गिक अशुभ ग्रहाला म्हणतात नॅचरल मॅलिफिक. प्रत्येक लग्न कुंडलीमध्ये केंद्रस्थानं आहेत 1, 4, 7 आणि 10. या स्थानांचे अधिपती हे कोणीही असू शकतात ना. म्हणजे केंद्रस्थानं आहेत ही विष्णू स्थानं आहेत, तर याचे सगळे अधिपती हे नैसर्गिक शुभ ग्रहच आहेत असं आहे का? अजिबात नाही. कारण जेव्हा मेष लग्नाची कुंडली येणार आहे त्यावेळेला केंद्रस्थानामध्ये 1, 4, 7, 10 राशी येणार आहेत. प्रथम स्थानात 1 आकडा, त्याचा स्वामी मंगळ हा नैसर्गिक पापग्रह. चतुर्थामध्ये 4 आकडा हा नैसर्गिक चंद्र शुभ ग्रह. सप्तमामध्ये 7 आकडा हा शुक्राचा हा नैसर्गिक शुभ ग्रह सप्तमामध्ये. आणि 10 आकडा हा दशमामध्ये हा शनीचा म्हणजे हा नैसर्गिक पापग्रह. म्हणजे केंद्रस्थानामध्ये 1, 4, 7, 10 मध्ये येणारे सगळे ग्रह नैसर्गिक पापग्रहच असतात किंवा नैसर्गिक अशुभ ग्रहच असतात असं अजिबात नाही. म्हणून या स्थानाचे अधिपती हे शुभ ग्रह, अशुभ ग्रह असं वेगळं वेगळं असू शकतं. मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये लग्नेश मंगळ हा नैसर्गिक पापग्रह. वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये लग्नेश शुक्र हा नैसर्गिक शुभ ग्रह. परत मिथुन लग्नाच्या कुंडलीमध्ये बुध हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे, तर मकर लग्नाच्या कुंडलीमध्ये लग्नेश शनी हा नैसर्गिक पापग्रह आहे. म्हणून शुभ ग्रह आणि अशुभ ग्रह असं वेगवेगळं प्रत्येक कुंडलीच्या केंद्रस्थानात वेगवेगळं असतं. हा झाला नियम. म्हणजे केंद्रस्थानातले कुठलेही ग्रह केंद्रस्थानाचे अधिपती असताना त्यांच्यावर शिक्का नाही, नैसर्गिक शुभ किंवा नैसर्गिक अशुभ. हे टेम्पररी असतं, हे त्या लग्नाप्रमाणे बदलत असतं. त्रिकोणामध्ये 1, 5, 9 या स्थानामधले जे ग्रह आहेत त्यांच्या बाबतीतही असंच आहे की यांचे अधिपती हे जरीही त्रिकोण स्थान म्हणजे शुभ स्थान आहेत, लक्ष्मी स्थान आहेत, पण यांचे अधिपती हे नैसर्गिक शुभ ग्रहच असतील का? असं काही नाही. लग्नस्थानाप्रमाणे त्रिकोणातले अधिपती पण तसेच नैसर्गिक शुभग्रह, नैसर्गिक पापग्रह काहीही असू शकतात. मग इथे एक नियम होतो की जेव्हा नैसर्गिक शुभग्रह केंद्राचे अधिपती असतात, नैसर्गिक शुभग्रह केंद्राचे अधिपती असतात, तेव्हा ते इनऑस्पिशियस असतात, ते अशुभ असतात. नैसर्गिक शुभग्रह जेव्हा केंद्राचे अधिपती असतात म्हणजे केंद्राचे भावेश असतात, लग्नेश, चतुर्थेश, सप्तमेश, दशमेश हे जर शुभग्रह असतील तर ते इनऑस्पिशियस असतात, पण ते जर केंद्रातच असतील तर ते शुभ होतात. हा त्यांचा परिणाम असतो. शुभ होणं हा परिणाम आहे. नैसर्गिक अशुभ ग्रह
हे जर केंद्राचे अधिपती असतील, म्हणजे लग्नेश, चतुर्थेश, सप्तमेश, दशमेश हे जर नैसर्गिक पापग्रह असतील तर ते केंद्रासाठी ऑस्पिशियस शुभ असतात. पण जर केंद्राचे अधिपती हे नैसर्गिक अशुभ ग्रह ऑस्पिशियस आहेत पण ते केंद्रातच आहेत तर ते शुभ नाही आहेत. केंद्रात असणारे शुभ ग्रह शुभ असतात, केंद्रात असणारे पापग्रह अशुभ परिणाम देतात. परत एकदा लक्षात घ्या, केंद्राचे दोन वाक्य काय झाली नियमाची. केंद्राचे अधिपती शुभ ग्रह असतील तर ते इनऑस्पिशियस, पण ते केंद्रात असतील तर शुभ. केंद्राचे अधिपती हे जर नैसर्गिक पापग्रह असतील तर ते ऑस्पिशियस, पण ते केंद्रातच असतील तर ते अशुभ परिणाम देतात. परस्पर विरोधी नियम आहेत. जेव्हा कुठलाही ग्रह हा त्रिकोणात बसला आहे, त आणि श हे दोन वेगळे शब्द लक्षात घ्या मराठीतले, भावेश आणि भावात. जेव्हा त्रिकोणाचे अधिपती म्हणजे लग्नेश, पंचमेश आणि भाग्येश नवमेश हे श अधिपती म्हणजे श भावेश. जेव्हा लग्न पंचम भाग्याचे अधिपती हे नैसर्गिक शुभग्रह असू देत, नैसर्गिक पापग्रह असू देत, जेव्हा त्रिकोणामध्ये कुठलाही ग्रह येतो तेव्हा तो शुभच परिणाम देतो. मग तो नैसर्गिक शुभग्रह येऊ दे नाही तर नैसर्गिक पापग्रह येऊ. म्हणजे कुठल्याही लग्न कुंडलीमध्ये लग्न चतुर्थ सप्तम दशम याच्यामध्ये रवी शनी मंगळ आले तर हे फारसे शुभ नाहीत कारण ते केंद्रात आले. पण 1, 5, 9 मध्ये कुठलाही ग्रह आला, रवी चंद्र बुध गुरु शुक्र शनी मंगळ राहू केतू कुठलाही, हा त्रिकोणात आला ना मग तो शुभ आहे. त्या कुंडलीसाठी तो शुभच असतो. त्रिकोणात असणारे ग्रह सर्व शुभ परिणाम देतात. केंद्रात असणारे ग्रह पापग्रह असतील तर शुभ परिणाम देतात, नैसर्गिक शुभग्रह असतील तर तेही शुभच परिणाम देणार आहेत. केंद्रात शुभ देतात, केंद्रामध्ये पापग्रह अशुभ देतात. त्रिकोणामध्ये केंद्रामध्ये दोन्हीमध्ये त्रिकोणामध्ये असणारे नैसर्गिक पापग्रह नैसर्गिक शुभग्रह सगळे शुभ आहेत. म्हणजे एक कुंडली काढा, त्याच्यामध्ये लग्न वगैरे काही आकडा घालू नका. केंद्रामध्ये सर्व शुभग्रहांची नावं लिहा, बुध शुक्र चंद्र गुरु, तिथे म्हणा शुभ परिणाम. 5 आणि 9 मध्ये शुभग्रहांची नावं लिहा, तिथे म्हणा शुभ परिणाम. दुसरी कुंडली काढा, केंद्रस्थानामध्ये 1, 4, 7, 10 मध्ये लिहा रवी मंगळ हर्षल अशुभ परिणाम. पंचम भाग्य लग्नामध्ये लिहा रवी चंद्र मंगळ शुभ परिणाम. त्रिकोणामध्ये सर्व ग्रह शुभ परिणाम देतात, केंद्रामध्ये फक्त शुभग्रह शुभ परिणाम देतात, पापग्रह अशुभ परिणाम देतात. हा नियम झाला. याच्या पुढचा नियम असा आहे की जेव्हा एक समजा द्विस्वभाव लग्नाची कुंडली आहे, आपण काल असं शिकलो की लग्न ज्या राशीचं आहे ती रास जर द्विस्वभाव रास असेल तर केंद्रात सगळ्या द्विस्वभाव राशी, लग्नी चर राशी असेल तर केंद्रात सगळ्या चर राशी, लग्नी स्थिर राशी असेल तर केंद्रात सगळ्या स्थिर राशी, म्हणजे 1, 4, 7, 10 मध्ये. द्विस्वभाव राशींच्या बाबतीत असा एक नियम होतो की 3, 6, 9, 12 या द्विस्वभाव राशी आहेत. मिथुन, कन्या, धनु आणि मीन या द्विस्वभाव राशींचे अधिपती बुध आणि गुरु अनुक्रमे हे सगळे 4ही स्थानांचे अधिपती हे शुभग्रह आहेत. आता जेव्हा शुभग्रह हे लग्नेश, चतुर्थेश, सप्तमेश आणि दशमेश आहेत तेव्हा ते इनऑस्पिशियस आहेत त्या कुंडलीसाठी. मग जेव्हा मिथुन लग्नाची कुंडली आहे आणि तिथे सप्तमेश आणि दशमेश होतो गुरु 9 आणि 12, मिथुन लग्नाची कुंडली आहे तेव्हा लग्नेश बुध होतो. हा केंद्राचा पण अधिपती आहे, त्रिकोणाचा पण अधिपती आहे. कारण केंद्रस्थान 1, 4, 7, 10, त्रिकोणस्थान 1, 5, 9 म्हणजे 1 हे स्थान लग्नस्थान हे त्रिकोणस्थान पण आहे आणि केंद्रस्थान पण आहे. त्यामुळे केंद्राधिपती
हा त्रिकोणाधिपती पण होतो आणि केंद्राधिपती पण होतो. म्हणून केंद्राधिपती किंवा त्रिकोणाधिपती लग्नेश हा शुभच असतो. कारण तो जर अशुभ ग्रह असेल तर तो लग्नेश केंद्राधिपती म्हणून ऑस्पिशियस आहे. तो शुभ ग्रह असेल तर लग्नेश त्रिकोणाधिपती म्हणून शुभ ग्रह आहे. त्यामुळे जेव्हा मिथुन लग्नाच्या कुंडलीमध्ये गुरु हा सप्तमेश आणि दशमेश होतो केंद्राधिपती, जेव्हा केंद्राधिपती हा शुभ ग्रह असतो तेव्हा त्याला केंद्राधिपती दोष लागतो. जेव्हा केंद्राधिपती हा शुभ ग्रह असतो तेव्हा त्याला केंद्राधिपती दोष लागतो. मग हा केंद्राधिपती शुभ ग्रह हा 6, 8, 12 मध्ये गेला तर हा दोष कायम राहतो. कारण त्रिकस्थानामध्ये शुभग्रह चांगले नाही आहेत. जर हा केंद्राधिपती शुभग्रह तृतीयात किंवा एकादशात गेला किंवा धनस्थानात गेला तर हा मारक स्थानामध्ये गेला आणि त्रिषडाय स्थानात गेला, म्हणून पण तो शुभ परिणाम देत नाही. पण म्हणजे केंद्राधिपती दोषात राहतो. पण जेव्हा सप्तमेश आणि दशमेश गुरु आहे आणि तो सप्तमात, दशमात, लग्नी, चतुर्थात, पंचमात, भाग्यात कुठेही आला तर तो शुभ आहे. मग त्या स्थानामध्ये तो असताना त्याला केंद्राधिपती दोष लागत नाही. जेव्हा मिथुन लग्नाची कुंडली आहे, नियम काय झाला, मिथुन लग्नाची कुंडली आहे त्यावेळेला सप्तमेश आणि दशमेश गुरु आहे, हा शुभग्रह भावेश आहे म्हणून हा इनऑस्पिशियस आहे, त्याला केंद्राधिपती दोष लागतो. पण कुंडलीमध्ये हा जर केंद्र किंवा त्रिकोणात कुठेही असेल, म्हणजे 1, 4, 7, 10 किंवा 5, 9 मध्ये कुठेही असेल तर हा केंद्राधिपती दोष नील होतो. जर हा 2, 3, 11, 6, 8, 12 पैकी कुठे असेल तर हा केंद्राधिपती दोष कायम राहतो. समजलं? एकदम सोपं आहे समजायला. उदाहरण घेतलं की पटकन कळतं. असंच जर तुम्ही गुरुचं लग्न घेतलं, 12 लग्न आहे, लग्न जेव्हा मीन आहे तेव्हा लग्नेश हा केंद्राधिपती पण आहे आणि त्रिकोणाधिपती पण आहे. त्रिकोणाधिपती असल्यामुळे तो अनऑस्पिशियस आहे, पण केंद्राधिपती आहे म्हणून तो ऑस्पिशियस आहे. आता इथे जेव्हा गुरुचं लग्न आहे तेव्हा केंद्राधिपती दोष लागतो बुधाला. 3 आणि 6 आकडा सप्तम आणि दशमामध्ये, चतुर्थ, सवारा 1, 2, 3 चतुर्थ आणि सप्तमामध्ये येतो म्हणून. मग जेव्हा चतुर्थेश आणि सप्तमेश बुध हा 1, 4, 7, 10 किंवा 5, 9 मध्ये आला तर हा केंद्राधिपती दोष नील होतो. पण हा बुध जो चतुर्थेश किंवा सप्तमेश बुध केंद्राधिपती दोषाचा आहे, हा बुध धनस्थान, तृतीय स्थान, एकादश स्थान, षष्ठ स्थान, अष्टम स्थान, द्वादश स्थान यापैकी कुठेही आला तर हा केंद्राधिपती दोष कन्फर्म होतो. कारण हे या स्थानात शुभ परिणाम देत नाही आहेत, केंद्र त्रिकोणातच शुभ परिणाम देणार आहेत शुभग्रह. असे ज्या दोन्ही जी द्विस्वभाव लग्नांची उदाहरणं घेतली याच्यामध्ये हा परिणाम, हा नियम सिद्ध झाला. त्यामुळे ग्रह शुभ आणि अशुभ परिणाम देतात. आता हे देतात तर हे कसे कसे देतात, शुभ म्हणजे काय आणि अशुभ म्हणजे काय, लेखी नाही वाक्य लिहायचं. हा शुभ आहे, हा अशुभ आहे म्हणजे काय, शुभ परिणाम म्हणजे काय देणार आहे आणि अशुभ परिणाम म्हणजे काय देणार आहे. याला म्हणतात ग्रहाचं कारकत्व. कारकत्व म्हणजे काम करण्याची पद्धत, कारक म्हणजे काम करणारा. मग इथे जेव्हा ज्या स्थानामध्ये एखादा ग्रह आहे, म्हणजे ग्रह स्थानामध्ये असताना फळ देतो हे माहीत आहे. ग्रह फळ कशाचं देतो, त्याच्या स्वभावाप्रमाणे देतो. ज्या राशीत आहे त्या राशीच्या घराप्रमाणे देतो. पण कशाचं फळ देतो, फळ शुभ अशुभ हा परिणाम झाला, कुठल्या गोष्टींचं फळ देतो. ग्रह ज्या स्थानामध्ये आहे त्या स्थानामध्ये आपण हजारो परिणाम पाहिले एकेका स्थानाचे. कशा कशासाठी स्थान बघायचं तर जो ग्रह ज्या स्थानामध्ये आहे त्याचं कारकत्व त्या स्थानाशी मेळ खातं ते परिणाम देतो. ज्याच्याशी त्याचा संबंधच नाही तिथे तो परिणाम काय देणार, काहीच देत नाही. उदाहरणार्थ पंचम स्थान हे त्रिकोण स्थान आहे. पंचम स्थान हे मेष लग्नाच्या कुंडलीचं, आपण दुसरी घेऊया, मेष आपली मूलभूत कुंडली आहे, आपण घेऊया कुठली घेऊया, मकर लग्नाची कुंडली घेऊया.
मकर लग्नाच्या कुंडलीला लग्नेश शनी, 10, 11, 12, 1, 2 पंचमेश शुक्र आणि इकडे भाग्यामध्ये 2 आकडा आला पंचमात, म्हणजे तिथून 5, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे 6 आकडा आला भाग्यात, म्हणजे लग्नेश शनी, भाग्येश बुध आणि पंचमेश शुक्र झाला. अर्थात आपण जे काल शिकलो त्रिकोणाचे अधिपती मित्र असतात, बुध शुक्र शनी मित्र आहेत. मग जेव्हा मकर लग्नाची कुंडली आहे त्यावेळेला जर समजा या लग्न कुंडलीमध्ये बुध पंचमामध्ये आहे आणि शनी भाग्यामध्ये आहे. आता या कुंडलीचे लग्न जेव्हा मकर आहे तेव्हा बुध आणि शनी हे शुभकारकच आहेत, मित्रच आहेत ना लग्नेशाचे, आणि ते त्रिकोणातच आलेत, त्याच्यामुळे ते चांगलेच परिणाम देणार आहेत. अर्थातच पंचमात शुक्राच्या राशीमध्ये आलेला बुध जो आहे हा बुध पंचमाचे परिणाम देणार, तर त्यातल्या कशाशी मेळ खातो? पंचमस्थान काय दाखवतं? प्रणय, शिक्षण, इन्व्हेस्टमेंट्स, स्टॉक इन्व्हेस्टमेंट्स, स्पोर्ट्स, क्रिएटिव्हिटी, कलात्मकता, नाटक, सिनेमा, एवढं सगळं दाखवतं. बुधाचा संबंध कशाशी आहे? बुध हा सगळ्या शास्त्रांचा कारक आहे, त्यामुळे नाटक सिनेमाशी पण आहे आणि स्टॉक इन्व्हेस्टमेंटशी आहे, कारण बुध हा स्टॉकचा कारक आहे, कागदपत्र आहे बुध. बुध म्हणजे लिखाण, लिखाण म्हणजे कागदपत्र, डॉक्युमेंट्स. स्टॉक इन्व्हेस्टमेंट ही हाताने पैसे देऊन होते का? ही कागदपत्रांवर होते. त्यामुळे हा बुध पंचमामध्ये कागदपत्रांशी सिंक्रोनाइज होतो, म्हणजे हा पंचमामध्ये स्टॉकचे परिणाम देईल. स्पोर्ट्सचे देईल का? बुध खेळतो का? नाही. स्पोर्ट्सचा कारक कोण आहे? मंगळ. मग मंगळ इथे असेल तर स्पोर्ट्सचे परिणाम देईल, बुध असेल तर स्टॉकचे परिणाम देईल, गुरु असेल तर तो शिक्षणाचे आणि इन्व्हेस्टमेंट वाढवण्याचे परिणाम देईल, रवी असेल तर नाटकीयतेचे परिणाम देईल, शुक्र असेल तर प्रणय आणि नाटकीयतेचे परिणाम देईल. ग्रहाच्या कारकत्वाप्रमाणे स्थानाच्या ज्या गोष्टींशी तो मेळ खातो, जिथे सिंक्रोनाइज होतो, त्याचे परिणाम ग्रह त्या स्थानामध्ये देत असतो. त्याचे परिणाम देताना तो शुभ देतो, कारण ते चुकीच्या गोष्टी, उलट्या गोष्टी नाही आहेत, म्हणून हा शुभ परिणाम देतो. आता इथे वृषभ राशीमध्ये आलेला बुध हा मित्राच्या राशीमध्ये आलेला आहे, पण समजा या वृषभ राशीमध्ये मंगळ आहे. मंगळ हा शुक्राच्या राशीमध्ये शत्रूच्या घरी आलाय की नाही? कारण शुक्र हा मंगळाचा शत्रू आहे. बुध शुक्र शनी राहू केतू हे मित्र आहेत, रविचंद्र मंगळ गुरु हे मित्र आहेत, त्यामुळे शुक्र हा मंगळाचा मित्र नाही. शुक्र हा वासना आहे, मंगळ हा वासनेची कृती आहे. शुक्र भावना आहे, मंगळाला भावना कळत नाहीत. त्याच्यामुळे पंचमात शुक्राच्या राशीत आलेला मंगळ हा फारसा बलवान नाही. याचा अर्थ हा त्रिकोणात जरी आला असला तरी त्याचे परिणाम शुक्राच्या राशीतल्या क्रिएटिव्हिटीशी फारसे परिणाम चांगले देणार नाही, हे लक्षात येतं. म्हणून ग्रहांचे शुभ आणि अशुभ परिणाम हे त्यांच्या कारकत्वाप्रमाणे मिळतात. हे अगदी ढोबळ आहे, अगदी ढोबळ. कारण ग्रह कुठल्याही राशीमध्ये जेव्हा असतो, स्थानामध्ये, स्थान रास ग्रह असं परिणाम देतो आणि ती रास मित्राची आहे का शत्रूची, त्याच्याप्रमाणे परिणाम देण्याची जी काही दिशा आहे ती शुभ किंवा अशुभ एवढंच ठरतं. आता ते परिणाम कसे मिळतात, शुभ असतील तर काय शुभ, अशुभ असतील तर काय अशुभ, हे त्याच्या राशीचा स्वामी, नक्षत्राचा स्वामी, चरणाचा स्वामी, त्यांचं बळ कसं आहे याच्यावर ठरत असतं आणि त्याच्या स्वतःच्या अंशावर ठरत असतं. कुठलाही ग्रह कुठल्याही राशीत कुठल्याही स्थानात 10 अंश ते 20 अंश असेल तर तो युवावस्थेत असतो, एवढं लक्षात ठेवा बास. मग तो चांगले परिणाम देणार असेल तर काय चांगलं देईल, चांगले देणार नसेल तर काय चांगलं देणार नाही, हा भाग पुढे आहे. नियम इथे झाला की हा असे शुभ परिणाम देईल, असे अशुभ परिणाम देईल. म्हणून शुभ अशुभ परिणाम देतात म्हणजे काय हे मी सांगितलं. याच्या पुढचा जो नियम आहे, हे ग्रह परिणाम कसं देणार, कसे शुभ अशुभ कळलं. परिणाम देण्याची जी त्यांची पद्धत आहे याला आपण कसं मोजायचं. सगळ्यात पहिला ग्रह परिणाम कसा देतो, त्याच्या नैसर्गिक स्वभावाप्रमाणे. ग्रहाला माणसं समजा की समजतं. ज्या माणसाला उत्तम क्रिकेट खेळता येतं, जो जुना क्रिकेटपटू आहे, असा माणूस कुठेतरी कुणाकडे तरी गेला असेल आणि तिथे मुलं जर मैदानावर खेळत असतील तर हा घरात बसून राहील का? त्याचा स्वभाव आहे मैदानावर जाणं, मूलभूत स्वभाव आहे. तो त्यांच्यात क्रिकेट खेळायला जाईल, त्यांना माहिती नसेल तरी हा जाईल, कारण हा त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे.
ग्रहांना पण असा नैसर्गिक स्वभाव असतो, जे आपण एका शब्दात ग्रह पाहिले तिथे तो दिसला की नाही काल. रवी कंट्रोल घेतो, रवी राजा आहे, मंगळ स्पोर्ट्समध्ये कारण मंगळ मस्क्युलिन शक्ती आहे, बुध बुद्धिमान आहे, बुद्धीची कामं करतो. जो माणूस ज्याचा बुध बुद्धिमान आहे, जो अकाउंट्समध्ये उत्तम आहे, तो माणूस क्रिकेटर सारखा जाईल का मैदानावर? नाही जाणार. आणि जो मैदानावर जाणारा माणूस आहे तो आकडेमोड करायला मजा वाटणार नाही त्याला, तो बुध नाही आहे. हा फरक आहे, त्याला नैसर्गिक स्वभाव म्हणतात. ग्रह स्वभावाप्रमाणे पहिलं फळ देतात, त्यानंतर ते ज्या स्थानात असतात त्या स्थानाला जिथे सिंक्रोनाइज होतात त्याचं फळ देतात. त्यानंतर त्या स्थानामध्ये त्याची दृष्टी ज्याच्यावर पडली, तो जर मित्र असेल तर त्या परिणामात वाढ करतो. जर त्याच्यावर पापग्रहाची किंवा शत्रुग्रहाची दृष्टी पडली तर ह्याचे परिणाम कमी होतात. हे सर्वसाधारण. कसं? समजा दोन माणसं आहेत, ही वेगवेगळ्या ठिकाणी बसली आहेत, ते एकमेकांचे मित्र आहेत, आणि एका माणसाचं कुणाशी तरी भांडण झालं आणि त्याची बाजू तो मांडत असताना हा दुसऱ्या पार्टीमध्ये गेलेला माणूस, यांनी ते पाहिलं, तो त्याच्या मदतीला येतो कारण तो त्याचा मित्र आहे. आपोआप त्याला तिथून तो दिसतो, हा भांडतोय आणि हा त्याच्या मदतीला जातो. याच्या उलट जो दुसरा माणूस आहे तो शत्रू आहे आणि हा जर भांडत असेल तर तो शत्रू त्याच्या विरुद्ध पार्टीच्या लोकांना चिथवतो, असंच आहे याच्याशी भांडा. हा नैसर्गिक स्वभाव आहे. ग्रह असेच असतात, माणसांसारखंच वागतात ग्रह. जेव्हा मित्र असतात एकमेकांचे तेव्हा गळ्यात गळा घालतात, एकमेकांचे शत्रू असतात तेव्हा पाठ करून बसतात, जसं माणसं करतात. ते आता एक उदाहरण घेऊया आपण, की एक समजा वृश्चिक लग्नाची कुंडली आहे, लग्नी चंद्रमंगळ आहे, लग्नेश मंगळ लग्नी आहे. हा केंद्र आणि त्रिकोण दोन्ही स्थान आहे, लग्नस्थान आहे. त्यामुळे इथे असलेला मंगळ हा नैसर्गिक शुभग्रह आहे किंवा नैसर्गिक अशुभग्रह आहे, कसाही असला तरी हा शुभच परिणाम देणारे, कारण त्रिकोणात आलाय. केंद्राधिपती आहे म्हणून शुभ आहे आणि त्रिकोणात आलाय म्हणून शुभ परिणाम देणार आहे. इथे दशमामध्ये शनी आहे, तर ह्या शनी हा मंगळाची शनी आणि मंगळ यांच्यामध्ये हे दोघंही केंद्रामध्ये आलेले ग्रह आहेत. मंगळ आणि शनी हे केंद्रामध्ये आलेले ग्रह आहेत. हे नैसर्गिक पापग्रह आहेत. हे केंद्राधिपती जरी असला, चतुर्थेश शनी असला तरी तो केंद्रात आलाय दशमात, त्यामुळे दशमामध्ये तो आलेला पापग्रह शुभ नाहीये. आणि केंद्रात आलेला मंगळ मात्र शुभ आहे, कारण तो केंद्रामध्ये आणि त्रिकोणामध्ये दोन्हीमध्ये आहे. म्हणजे शनी इथे फारसे शुभ परिणाम देणार नाहीये, मंगळ मात्र शुभच परिणाम देणार आहे. दोघंही पापग्रह आहेत, दोघंही केंद्रात आलेत, पण हा त्रिकोणात आलाय, केंद्र आणि त्रिकोण दोन्हीमध्ये आलाय म्हणून शुभ देणार आहे. शनी फक्त केंद्रात आलाय, तो नैसर्गिक पापग्रह आहे. जरी चतुर्थेश असला तरी दशमाचे परिणाम त्याला द्यायचे, इथे तो चांगला नाही. असे परिणाम ग्रहांचे मिळत असतात. यानंतर आपण प्रत्येक लग्न कुंडलीसाठी शुभकारक आणि अशुभकारक ग्रह यांच्यावर परिणाम ठरतात. एक उदाहरण द्यावंसं वाटतंय मला, की कंस हा जो राजा होता आणि रावण हे दोघं राजा होते. तर रामायणामध्ये रावणावर जेव्हा रामाने रावणाशी लढाई केली तर रावण हा शत्रू पक्ष होता आणि रावणाच्याच राज्यामध्ये त्याचा जो भाऊ होता बिभीषण हा सद्वर्तनी होता आणि तो रावणाच्या बाजूचा नव्हता. म्हणजे रावणाच्या राज्यामध्ये बिभीषण हा अशुभकारक होता माणूस आणि रावण स्वतः त्याच्या राज्यासाठी शुभकारक होता. असं ग्रहांचं नातं असतं. आपण जे प्रकार पाहिलेले आहेत स्थानांचे, त्याच्यामध्ये आपण असं पाहिलंय की 3, 6, 11 ही त्रिषडाय स्थानं आहेत, 6, 8, 12 ही त्रिक स्थानं आहेत आणि 1, 5, 9 ही त्रिकोण स्थानं आहेत. त्रिपासून सुरू होणारे शब्द आहेत. 1, 5, 9 त्रिकोण, 6, 8, 12 त्रिक म्हणजे दुःस्थानं आणि 3, 6, 11 ही त्रिषडाय म्हणजे अशुभ स्थानं. असा नियम आहे की ज्या राशी मूल त्रिकोण राशी आहेत ग्रहाच्या, तर ज्या कुंडलीमध्ये मूल त्रिकोण राशी त्रिकोणामध्ये येते, त्रिकोण स्थान हे लक्ष्मी स्थान आहे, शुभ स्थान आहे. ज्या कुंडलीमध्ये त्रिकोण स्थानामध्ये मूल त्रिकोण राशी येते त्या राशीचे स्वामी त्या कुंडलीसाठी अतीव शुभकारक असतात. विरुद्ध ज्या कुंडलीमध्ये मूल त्रिकोण राशी एखाद्या ग्रहाची ही त्रिषडाय किंवा त्रिक स्थानाचा अधिपती तो असतो, ती राशी तिथे येते, ते त्या कुंडलीसाठी अशुभकारक असतात. म्हणजे काय? समजा
इथे उदाहरण आपल्याला दिसेल स्क्रीनवर की तूळ आणि वृषभ ही जी शुक्राची राशी आहे दोन्ही, यांचं लग्न असलेल्या स्थानांमध्ये तूळ राशीच्या स्थानामध्ये 7 आणि 11, 3 आणि 11 म्हणजे बुध आणि शनी, आणि वृषभ राशीच्या लग्नाच्या स्थानामध्ये बुध आणि शनी 6 आणि 10 म्हणजे बुध शुक्र शनी हाच त्रिकोण 2 आणि 7 लग्न असताना यांच्या त्रिकोणामध्ये शुक्राच्या लग्नाला बुध आणि शनीच्या राशी त्रिकोणात येतात. त्यामुळे बुध आणि शनी यांच्या राशी ज्या आहेत त्या या लग्नासाठी शुभकारक असतात. शनीच्या लग्नामध्ये कुंभ लग्नामध्ये बुध आणि शुक्र म्हणजे 3 आणि 7 हे पंचम आणि भाग्य म्हणजे त्रिकोण स्थानामध्ये याचे अधिपती येतात. आणि मकर या 10 आकड्याच्या लग्नामध्ये 2 आणि 6 हे पण शुभ बुध आणि शुक्राचेच स्वामी आहेत, हे त्रिकोण स्थानात येतात. त्याच्यामुळे शुक्राच्या लग्नाला शनी, शनीच्या लग्नाला शुक्र आणि बुध दोन्ही लग्नांना हा शुभकारक असतो. याच्या विरुद्ध रविचंद्र मंगळ गुरु हा ग्रुप आहे. तर रवीचं लग्न असेल सिंह लग्न, तर 5 लग्नी आल्यावर 9 आकडा पंचमात आणि 1 आकडा भाग्यात येतो, म्हणजे 1 5 9 त्रिकोण झाला. म्हणजे रवीच्या लग्नामध्ये मंगळ आणि गुरु हे मित्र असतात. चंद्राच्या लग्नामध्ये 4 आकडा जेव्हा लग्नी येतो तेव्हा 8 आकडा पंचमामध्ये येतो आणि 8 9 10 11 12 आकडा भाग्यामध्ये येतो. म्हणजे चंद्राचं लग्न असेल तेव्हा मंगळ आणि गुरु हे मित्रच असतात जे पंचमेश आणि भाग्येश आहेत. म्हणजे रविचंद्र मंगळ गुरुच्या लग्नांमध्ये रविचंद्र मंगळ गुरु जिथे पंचमेश भाग्येश होतात ते शुभ असतात. शुक्र आणि शनीच्या लग्नांमध्ये बुध शुक्र आणि शनी जिथे पंचमेश आणि भाग्येश होतात ते तिथे शुभ परिणाम देतात. हा एक नियम झाला. म्हणून शुक्रांच्या अजून एक याच्यामध्ये असा नियम असतो की एखादा ग्रह, आता आपण जे बघितलंय की रवी आणि चंद्र या दोघांना एकच राशी आहे, कारण रवी म्हणजे नैसर्गिक आत्माकारक आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. तिथे 2 असायचा प्रश्नच येत नाही, एक व्यक्ती की एकच मन आणि एकच आत्मा. बाकीचे ज्या राशी आहेत उरलेल्या 10 राशी यांच्यामध्ये उरलेल्या 5 ग्रहांनी 2-2 राशी वाटून घेतलेल्या आहेत. त्यामुळे रवी आणि चंद्र म्हणजे कर्क आणि सिंह रास सोडली तर बाकी सगळ्या राशी या 2-2 राशी एका ग्रहाच्या स्वामी आहेत. ज्या कुंडलीमध्ये समजा आत्ता आपण जसं वृषभ लग्न पाहिलं, कुंभ लग्न, मकर लग्न पाहिलं, तसं मेष आणि वृश्चिक ही लग्न सोडून आणि द्विस्वभाव लग्न सोडून उरलेल्या लग्नांमध्ये जेव्हा एकच ग्रह हा जेव्हा केंद्राचा अधिपती असतो तेव्हा त्रिकोणाचा पण अधिपती असतो. कर्क लग्नाची कुंडली घ्या. कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये हा दशम स्थानामध्ये 1 आकडा येतो आणि पंचम स्थानामध्ये 8 आकडा येतो. दशमातला 1 म्हणजे मेष आणि पंचमातला 8 म्हणजे वृश्चिक. दोन्हीचा स्वामी कोण? मंगळ, एकच ग्रह. सिंह लग्नाची कुंडली काढा. सिंह लग्नाच्या कुंडलीमध्ये चतुर्थामध्ये 8 आकडा येतो आणि नवमामध्ये 1 आकडा येतो. म्हणजे चतुर्थेश आणि नवमेश किंवा भाग्येश एकच ग्रह आहे मंगळ. म्हणजे मग कर्क लग्न आणि सिंह लग्न या कुंडल्यांमध्ये मंगळ हा एका वेळेला केंद्राधिपती आणि त्रिकोणाधिपती म्हणजे राजयोगकारक ग्रह आहे. हा नियम झाला. मी नुसता नियम सांगितला की कर्क आणि सिंह लग्नाला मंगळ राजयोगकारक आहे म्हणजे काय कळणार नाही, म्हणून स्पष्ट करून दाखवलं की कर्क लग्नाला तो पंचमेश आणि दशमेश होतो, सिंह लग्नाला तो चतुर्थेश आणि भाग्येश होतो. म्हणजे एक केंद्रस्थान एक त्रिकोण स्थानाचा अधिपती एकाच वेळेला एकच स्वामी आहे दोन्ही स्थानांच्या अधिपती, म्हणून हा राजयोगकारक ग्रह असतो. असं राजयोगकारक ग्रह हे फक्त 3, 6, 9, 12 आणि 1 आणि 8 या लग्नांना नाहीत. बाकी प्रत्येक लग्नाला केंद्र आणि त्रिकोणाचा स्वामी जो एकच ग्रह आहे तो राजयोगकारक ग्रह आहे. याच्या पुढे
त्रिक स्थानाचे नियम बघूया. आपण आत्ता जे 2 नियम शिकलो की अशुभकारक ग्रह म्हणजे त्रिकोणाचे अधिपती म्हणून उत्तम परिणाम देणारे आणि केंद्र त्रिकोणाचे एका वेळेला अधिपती म्हणून राजयोग करणारे, हे 2 नियम आपण शिकलो. याच्या पुढे अजून थोडासा त्याचा भाग वाढलेला असा असतो. तो सगळे नियम शिकलो की मग तो जास्त चांगला तुम्हाला समजेल. त्यामुळे आपण आता पुढच्या नियमाकडे जाऊया. त्रिक स्थानाचे नियम म्हणजे षष्ठ, अष्टम, द्वादश या 3 स्थानांचे नियम. षष्ठ, अष्टम, द्वादशीचे अधिपती हे कुंडलीसाठी कायम अशुभकारकच असतात. अपवाद कर्कलग्नाचा. कर्कलग्नाला षष्ठेश गुरु हा शुभकारकच आहे, कारण तो लग्नेशाचा मित्र आहे. अजून दुसरा एक नियम असा आहे, 2, 8, 12चे अधिपती हे शुभ किंवा अशुभ असं ठरलेलं नाही आहे. म्हणजे द्वितीयेश हा अशुभच असेल, अष्टमेश हा अशुभच असेल, द्वादशेश हा अशुभच असेल असं ठरलेलं नाही आहे. याचे अधिपती जिथे आहेत आणि ज्यांच्या बरोबर आहेत तसं फळ देतात. शुक्र, आता कुंडली समजा मीन लग्नाची आहे, तर या मीन लग्नाच्या कुंडलीमध्ये समजा शुक्र हा चतुर्थामध्ये आहे आणि गुरु हा पण चतुर्थामध्ये आहे. कुंडली मीन लग्नाची म्हणजे गुरुच्या लग्नाची आहे. शुक्र आणि गुरु मित्र नाही आहेत, शत्रू नसतील, कारण मीन राशीत शुक्राला उच्चीची जागा दिली आहे गुरुनी. त्यामुळे गुरु शुक्र मित्र नाही आहेत हे नक्की आहे. मग इथे जर चतुर्थामध्ये शुक्र आणि गुरु मिथुन राशीमध्ये आले आहेत, तर हा लग्नेश गुरु चतुर्थात आलाय. म्हणजे त्रिकोणाचा अधिपती, लग्नेश म्हणजे त्रिकोणाचा किंवा केंद्राचा दोन्ही आहे, म्हणजे त्रिकोणाचा अधिपती हा केंद्रात आलाय, हा शुभयोग झालाय. त्याच्याच बरोबर इथे शुक्र हा अष्टमेश चतुर्थामध्ये आलाय. भावेश शिकलोय आपण. अष्टमाचा अधिपती म्हणजे अष्टमेश, कुठे गेला त्या स्थानाचं नाव चतुर्थ. अष्टमेश शुक्र चतुर्थात गेला. आपल्याला काय नियम माहितीये? पहिला नियम, केंद्र त्रिकोण कुठेही असलेले शुभग्रह शुभच परिणाम देतात. त्यामुळे गुरु शुक्र चतुर्थात आले म्हणजे केंद्रात आले म्हणजे शुभच आहेत. पण हा अष्टमेश आहे, अष्टमेश असून सुद्धा तो चतुर्थात आला म्हणून तो शुभ परिणाम देतो. आणि लग्नेश हा केंद्र आणि त्रिकोण दोन्हीचा अधिपती आणि गुरु हा त्याचा लग्नेश शुभग्रह हा केंद्रात शुभच देतो, कारण शुभग्रह सगळीकडे शुभ परिणाम देतात केंद्र त्रिकोणात. म्हणून गुरु आणि शुक्र हे दोघंही शुभ परिणाम देण्यास बाध्य आहेत. जेव्हा शुभग्रह त्रिक स्थानामध्ये असून केंद्र त्रिकोणाचे अधिपती, आता उलट बघूया. समजा इथे आपण कुंडली घेऊया. समजा मेष लग्नाची कुंडली आहे. मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये लग्नेश मंगळ आहे आणि धनेश शुक्र आहे. शुक्र हा नैसर्गिक शुभग्रह आहे. हा धनेश आहे आणि सप्तमेश आहे. सप्तमेश म्हणजे केंद्राधिपती आहे. हा केंद्राधिपती शुक्र आहे, हा अष्टमामध्ये गेला. केंद्राचे अधिपती, त्रिकोणाचे अधिपती जेव्हा त्रिकस्थानात जातात तेव्हा त्यांना चांगले परिणाम देता येत नाहीत, ते अशुभ होतात, वाया जातात. पण इथे थोडा पोटनियम या शुक्राबाबत असा होतो की हा सप्तमाचं धनस्थान आहे म्हणून इथे पैसा देतो. पण तसा बघितला तर हा शुभग्रह अष्टमात गेला, जो सप्तमेश आहे तो त्रिकस्थानात गेला म्हणून अशुभ आहे. पण अष्टमामध्ये असलेला शुक्र जर तृतीय, चतुर्थेश किंवा पंचमेश असेल तर तो शुभ परिणाम, अष्टमेश होऊन तो तिकडे गेला तर तो शुभ परिणाम देणार आहे. म्हणजे मीन लग्नाच्या कुंडलीत आपण जो अष्टमेश शुक्र चतुर्थात पाहिला, हा अष्टमेश असून केंद्रात गेला म्हणून शुभ झाला. पण मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये केंद्राधिपती असलेला शुक्र अष्टमात गेला, तो केंद्राधिपती त्रिकस्थानात गेला म्हणून तो इनऑस्पिशियस झाला. त्रिकस्थानाचे अधिपती शुभग्रह असतील, त्रिकस्थानाचे अधिपती शुभग्रह असतील म्हणजे समजा 11, 5, 4, हां समजा कुंभ लग्नाची कुंडली आहे. श्रेष्ठामध्ये कर्करास येते. कर्करास ही चंद्राची रास आहे, ती लग्नेश शनीचा शत्रू आहे, नक्की आहे. आता इथे जेव्हा कर्करास आहे ती चंद्राची रास आहे, हा षष्ठेश म्हणजे त्रिकस्थानाचा अधिपती आहे. पण हा चंद्र दशमामध्ये आलाय. जेव्हा
षष्ठेश दशमात शुभग्रह आला तेव्हा तो उत्तम परिणाम देतो. समजा हा षष्ठेश चंद्र भाग्यात आला, म्हणजे कुंभ लग्नाच्या कुंडलीमध्ये भाग्यस्थानामध्ये 7 आकडा आहे, तिथे षष्ठेश चंद्र 4 आकड्यातनं उठला आणि भाग्यात 7 आकड्यात आला, तर त्रिकस्थानाचा अधिपती त्रिकोणात आला, त्याला अपलिफ्टमेंट मिळाली शुभग्रहाला. हे काही पोट नियम आहेत. कुठल्याही कुंडलीचा अष्टमेश आणि षष्ठेश हा त्रिकस्थानाचा अधिपती आहे, बरोबर. त्याला 2 अपवाद आहेत, मंगळ आणि शुक्राची लग्न. मेष लग्नाचे कुंडली असेल तर अष्टमेश पण मंगळ होतो, वृश्चिक लग्नाची कुंडली असेल तर षष्ठेश मंगळ होतो. म्हणजे काय तर मंगळ आणि शुक्र या 2 ग्रहांच्याच फक्त लग्नाला जेव्हा लग्नेश हा अनुक्रमे षष्ठेश किंवा अष्टमेश होत असतो तेव्हा तो लग्नेशासारखा शुभच असतो. भले तो षष्ठेश अष्टमेश होऊ दे, पण तो लग्नेशाच्याच राशीचा अधिपती आहे, म्हणून हा भावेश शुभच परिणाम देतो. अजूनही 4 कुंडल्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये अष्टमेश आणि तृतीयेश आणि अष्टमेश आणि लाभेश यांचे काही स्पेसिफिक नियम आहेत आणि हे कुंडलीत अनुभवाला येतात. मीन लग्न आणि कन्या लग्न आणि वृषभ लग्न आणि वृश्चिक लग्न. स्क्रीनवर तुम्हाला मीन लग्न दिसतंय. या मीन लग्नाच्या कुंडलीमध्ये अष्टमेश आणि तृतीयेश, तृतीयामध्ये 2 आकडा आहे, अष्टमामध्ये 7 आकडा आहे. अष्टमेश आणि तृतीयेश शुक्र आहे. हा शुक्र चांगला नाही आहे, तो लग्नेशाचा मित्र नाही आहे. अर्थात तो परिणाम कसे देणार हे तो जिथे असेल त्याच्यावरनं ठरणार ना. म्हणजे परत इथे अजून एक नियम असा लागतो की अष्टमेश शुक्र चतुर्थात गेला तर चांगले परिणाम देईल, मग तो भले अष्टमेश आणि तृतीयेश असो. पण हा शुक्र जर षष्ठामध्ये गेला तर अष्टमेश आणि तृतीयेश षष्ठात गेला, चांगले परिणाम देणार नाही त्याला. हा मंगळ जर व्ययात गेला सिंह राशीत तर अशुभकारक होतो, कारण अष्टमेश आणि तृतीयेश त्रिकस्थानात गेला. नियम लक्षात घ्या. पुढची कुंडली आहे वृषभ लग्नाची. या कुंडलीमध्ये अष्टमेश आणि लाभेश हा दोन्ही एकच ग्रह आहे, गुरु. हा गुरु शुक्राचं लग्न आहे, त्यामुळे अर्थात वृषभ लग्नाचा मित्र नाही, शत्रू आहे. हा इथे चांगले परिणाम देत नाही. पण अष्टमेश आणि लाभेश असणारा गुरु वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये जर समजा चतुर्थामध्ये आला सिंह राशीत, तर हा अष्टमेश चतुर्थात आला, हा नियम लागला, म्हणून तो शुभ परिणाम देतो. जरी तो अष्टमेश आणि लाभेश असला तरी असण्याने तो चतुर्थामध्ये आहे, चतुर्थात केंद्रात आलेले शुभग्रह शुभ, त्यात अष्टमेश चतुर्थात आला की त्याला अपलिफ्टमेंट मिळाली म्हणून अजून शुभ. जर समजा वृश्चिक लग्नाची कुंडली आहे, इथेही अष्टमेश आणि लाभेश बुध आहे. वृश्चिक लग्नाचा तो कट्टर शत्रू आहे, लग्न मंगळाचा आहे, हा बुध आहे. बुध मंगळाची रायव्हलरी आहे. मंगळ कृतीचा, बुध विचाराचा कारक आहे. मंगळ विचार करून कृती करत नाही, बुध हा कधीही गायनी कृती करत नाही. त्यामुळे यांचं एकमेकांची जमत नाही, अजिबात जमत नाही. मंगळ बुध यांच्यात रायव्हलरी आहे. आता हा बुध जर समजा चतुर्थामध्ये गेला तर अष्टमेश चतुर्थात गेला म्हणून शुभ परिणाम देतो. पण हा बुध जर समजा पंचमामध्ये गेला तर तो दुहेरी परिणाम देतो. एकतर हा अष्टमेश पंचमात म्हणून शुभ आहे, पण मीन राशीमध्ये बुध नीचीचा आहे 15 अंशापर्यंत, तो नीचीचे परिणाम पण देऊ शकतो जर गुरु चांगला नसेल. त्रिक आणि त्रिषडायचे अधिपती हे लग्नेशाचे मित्र नसतात. कोणत्याही स्थानापासून, आता पुढचं बघूया 12व्या स्थानासंबंधी काय. आपण 6 आणि 8 पाहिलं, आता 12वं बघूया. कोणत्याही स्थानाचं 12वं स्थान हे तोट्याचं असतं, त्या स्थानासाठी तोट्याचं असतं. आता अष्टमासाठी आणि षष्ठासाठी एक नियम असा, अजून एक असा शुभ होण्याचा नियम आहे. सगळ्यात पहिलं पराशर ऋषींनी असं लिहिलंय, 6, 8, 12 स्थानातल्या ग्रहांचे आणि स्थानाच्या अधिपतींचे परिणाम हे कायम आरोग्यासाठी पहिलं पहा. कारण षष्ठ स्थान हे रोग, ऋण, रिपू, अशुभ स्थान आहे, रोगाचं स्थान आहे. करंट रोगाचं, सर्दी पडसं झालं, डोकं दुखलं, ताप आला, पोट दुखलं, आमकं झालं, हे सगळं षष्ठात आहे. अष्टमामध्ये याच रोगाचा क्रॉनिकनेस आहे, अजून तीव्र आहे, अचानक होणार आहे. आणि या सगळ्याला होणारा खर्च षष्ठातले सगळे ग्रह याकडे बघतात.
त्यामुळे व्ययस्थान आहे तोट्याचं. लग्नस्थानाच्या डावीकडे आय, उजवीकडे व्यय म्हणजे तोटा. त्यामुळे प्रत्येक स्थानाचं 12वं म्हणजे मागचं स्थान हे त्याच्यात तोट्याचं स्थान असतं. कुंडलीमधला अष्टमेश जर त्रिकोणात आला तर शुभ होतोय आपण पाहिलं तर. आणि शिवाय त्रिकोणातले सगळेच ग्रह शुभ असतात. 6, 8, 12चे अधिपती केंद्रात गेले तरीही शुभ होतात. आता अष्टम स्थानामध्ये जर बुध, शुक्र, गुरु, चंद्र यांच्या राशी असतील म्हणजे अष्टमेश शुभ असेल, केंद्रामध्ये गेला असेल, तो शुभ ग्रह म्हणून शुभ झाला असेल, शुभ परिणाम देत असेल, याचा अर्थ जो ग्रह शुभ झाला आहे तो शुभ परिणाम देणारे म्हणजे काय करणार आहे, त्याचं कारकत्व त्या स्थानाशी ज्या परिणामांना मेळ खातं त्याचे परिणाम तो शुभ देणार आहे. कुंभ लग्नाच्या कुंडलीमध्ये बुध हा कुठला ग्रह आहे तर बुध हा कुंभ लग्नाच्या कुंडलीत सप्तमेश रवी, अष्टमेश बुध, अष्टमात 6 आकडा येतो. अष्टमेश आहे कुंभ लग्नाचा तो. आणि तो अष्टमेश आहे तर तो बुधाचे अष्टमामध्ये असेल तर काय परिणाम होणार. बुध अष्टमेश आहे आणि कुंभ लग्नाला तो मित्र आहे. अजून एक अपवादात्मक नियम असा आहे, आपण पुढे शिकणार होतो नियम याच्यानंतर, की काही लग्नांना म्हणजे मिथुन, कुंभ आणि सिंह या 3 लग्नांना अपवादात्मक राजयोगकारक ग्रह आहेत. इथे कुंभ लग्नाला आता ग्रह शुभकारक झालाय बुध. कुंभ लग्नाला शनी बुध अष्टमेश आहे, हा इथे शुभकारक झालाय. हा शुभकारक झालाय म्हणजे हा गूढ ज्ञानाकडे जातो. जर हा दशमात आला, अष्टमेश दशमात आला, जो ग्रह या कुंडलीसाठी शुभकारक आहे, मग दशमात तो शुभच परिणाम देणार. त्यात तो नैसर्गिक शुभ ग्रह आहे म्हणून केंद्रात शुभ परिणामच देणार. मग हा बुध सुट्टा एकटा आला असेल तर कसले शुभ परिणाम देतो. दशमस्थान कशाचं स्थान आहे, कर्माचं, पैशाचं नव्हे, कर्माचं. मग इथे कर्म काय करतो, बुधाचं कारकत्व काय आहे. बुध भाषेचा कारक आहे, लॉचा कारक आहे, औषधशास्त्राचा कारक आहे, गणिताचा कारक आहे, अकाउंट्सचा कारक आहे. इथे हा या कुठल्याही प्रकारातला बिझनेस करतो. दशमस्थान हे बिझनेसचं स्थान आहे. बुध हा व्यवहार आहे, बुध हा बिझनेस आहे. एकटा आलेला आहे, हा यापैकी कसलाही बिझनेस करेल. कुंभ लग्नाच्या कुंडलीत तो मंगळाच्या राशीत येतो, गूढ मंगळाच्या राशीत वृश्चिकेत येतो. म्हणजे राशी बली नसला तरी इथे तो कारक स्थानामध्ये स्वतःचे परिणाम उत्तम देणार आहे. कशाचे, कर्माचे. कशाचं कर्म, कारकत्वाप्रमाणे ठरतं. म्हणून चांगला वकील असू शकतो, चांगला भाषाशास्त्रज्ञ असू शकतो, चांगला अकाउंट्स रायटिंग असू शकतो, चांगला ऑडिटर असू शकतो, चांगला अकाउंटंट असू शकतो, काही असू शकतं. जो शुभग्रह आहे तो त्याचं कारकत्व म्हणजे स्वभाव आहे तर तो त्रिकोणामध्ये गेला की तो चांगलेच परिणाम देणार आहे. समजा धनुलग्नाची कुंडली आहे. धनुलग्नाच्या कुंडलीमध्ये षष्ठ स्थानामध्ये म्हणजे त्याच्या सप्तम स्थानामध्ये 3 आकडा येतो, षष्ठ स्थानामध्ये 2 आकडा येतो आणि अष्टम स्थानामध्ये धनुलग्नाच्या कुंडलीत अष्टम स्थानामध्ये 4 आकडा येतो. 4 आकडा म्हणजे चंद्र. एक नैसर्गिक रवी आणि चंद्राबद्दलचा एक ठाम नियम असा आहे की अष्टमेश रवी किंवा अष्टमेश चंद्र झाले म्हणजे अष्टमात 4 किंवा अष्टमात 5 आकडा आला तर रवी आणि चंद्र हे अष्टमेश झाले तरी त्यांना तो दोष लागत नाही. कारण आत्म्याला आणि मनाला कसला दोष लागतो, दोषी काहीच नाही आहे. म्हणून अष्टमात 4 आकडा किंवा अष्टमात 5 आकडा असेल तर म्हणजे धनु लग्न असेल तेव्हा सप्तमात 3 येतो, अष्टमामध्ये 4 येतो. मकर लग्न असेल तेव्हा सप्तमात 4 येतो, अष्टमात 5 येतो. म्हणून धनु आणि मकर लग्नाला रवी आणि चंद्राला अष्टमेशाचा दोष नाही. पण हा अष्टमेश चंद्र लग्नी आला असेल तर व्यक्तिमत्व कसं होतं. कुठल्याही राशीचा चंद्र लग्नी आला तर चंद्र हा आनंदाचा कारक आहे. लग्न हे व्यक्तिमत्व दाखवणारं, तुमचं कॉम्प्लेक्शन दाखवणारं, चेहरेपट्टी दाखवणारं स्थान आहे. त्यामुळे गोरापान, आनंदी स्वभावाचा अशी व्यक्ती असते. समजा अष्टमेश शुक्र लग्नी आला असेल म्हणजे अष्टमेश शुक्र हा वृषभ रास अष्टमी येऊ दे किंवा तुळ रास अष्टमात येऊ दे, तो अष्टमेश शुक्रच होतो. अष्टमेश शुक्र लग्नी आला तर
शुक्र हा व्यक्तिमत्वाचा कारक होतो, लोकांना दिसणारं व्यक्तिमत्व होतं. अर्थात शुक्र हा मोहकपणाचा कारक आहे, शुक्र हा चार्म आहे, शुक्र हा ऐश्वर्य आहे, शुक्र हा महालक्ष्मी आहे. ऐश्वर्य संपन्न, खूप हिलिंगची कपॅसिटी असलेला, चांगला चेहरा मोहरा असणारा, वाहन सुख उत्तम असणारा असा माणूस. ज्याच्या लग्नी बुध आहे, हा बुध भले अष्टमेश असो षष्टेश असो कोणी असो, हा शुभ ग्रह आलेला आहे बुध लग्नी. तर हा लग्नी लॉचा जनक, भाषाशास्त्राचा जनक, व्याकरणशास्त्र जाणणारा, अकाउंट, स्मरणशक्ती, गणित, हिलिंग, मेडिकल सगळं 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 आहे. कारण बुध हा अतिशय हरहुन्नरी ग्रह आहे आणि तो लग्नी आला की माणूस अनेक प्रकारे बुद्धिमत्ता असलेला असतो. जर रवी आणि बुध हे दोन्हीही ग्रह लग्नी असतील, कारण बुधाच्या बरोबर रवी असणं हे नक्की आहे, तो जातच नाही रवीपेक्षा जास्त लांब, तर यांच्यामध्ये जर अंतर 14 अंशापर्यंतच्या पुढे असेल तर हा अस्तंगत होत नाही. आणि स्वतःच्या घरी म्हणजे स्वतःच्या राशीत आणि गुरुच्या राशीत स्वतःच्या राशीकडे बघणारा बुध तर कधीच अस्तंगत होत नाही. त्याच्यामुळे लग्नी बुध रवी बरोबर बुधादित्य योगात असेल, बुध आदित्य म्हणजे प्रचंड बुद्धिमत्ता आणि अतिशय उत्तम ओव्हर पॉवर करणार. रवी येतो तिथे लग्नी आलेला म्हणजे पूर्वेला आलेला, अतिशय चांगला आहे. यापैकी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात तो पारंगत असेल, फक्त तो अस्तंगत नसावा. लग्नी गुरु असेल तर हा दिशाबली आहे, कारण गुरुची दिशा आहे आग्नेय, पूर्व आग्नेय. आणि हा लग्नी आला तर हा 5, 7, 9 वर बघतो, म्हणजे 2 शिक्षणांच्या स्थानावर बघतो, त्याच्या कारक स्थानांवर बघतो. 5, 7, 9 त्याची कारक स्थान आहेत. त्यामुळे हा उत्तम लॉ जाणणारा असतो, उत्तम शिकलेला, अतिशय लर्नेड असतो, ज्ञानी असतो, कलांचा ज्ञानामध्ये पुढं असतो, ज्ञानाचं प्रसरण करणारा, कारण गुरु हा प्रसरणाचा कारक आहे. लग्नी गुरु असणं हे उत्तम आहे. हा केंद्रातही आला आणि गुरु त्रिकोणातही आला, कारण लग्नस्थान दोन्ही आहे. व्यक्तिमत्व हे लोकांमध्ये उठून दिसतं आणि अतिशय ऐश्वर्य देणारं आणि उत्तम व्यक्ती असं व्यक्तिमत्व दिसतं. आता 6, 8, 12चे जे नियम आहेत आरोग्यासाठी अहितकारक आहेत, त्याच्यामधलं षष्ठ म्हणजे करंट रोग, अष्टम म्हणजे क्रॉनिक, व्यय म्हणजे त्यातले खर्च, हे आपण पाहिलं. आता यांच्या महादशा अतिशय काळजीपूर्वक तपासा आणि 6, 8, 12 यांचे जे ग्रह आहेत, यांचे जे स्वामी ग्रह आहेत, यांचे काहीतरी योग होतात. षष्ठ, अष्टम, द्वादश हे ग्रह एकमेकांच्या स्थानामध्ये, म्हणजे षष्ठात किंवा अष्टमात किंवा व्ययात, अष्टमेश अष्टमात किंवा षष्ठात किंवा व्ययात, व्ययेश व्ययात किंवा अष्टमात किंवा षष्ठात, हे तीनही स्थानात आपले आपले गेले तर ते विपरीत राजयोग करतात. त्याला म्हणतात विपरीत राजयोग. अष्टमस्थान हे तर विंडफॉल गेनचं आहेच, त्यामुळे सरळ आणि विमल असे 2 योग त्याला म्हणतात. त्या योगांच्या नावाशी आपल्याला फारसं घेणं देणं नाही. आपल्याला बघायचं आहे काय, तर षष्ठेश आणि अष्टमेश आणि व्ययेश हे एकमेकांच्या स्थानात गेले आणि त्यांच्यावर पापग्रहांची दृष्टी पडेल तर हे अचानक पैसे देतात. हे पैशाचे, संपत्तीचे योग आहेत. आपण इथपर्यंत हे सगळे नियम जे शिकलो, आता याच्यामध्ये थोडेसे अपवादात्मक नियम आहेत. जे मारक ग्रह आणि बाधक ग्रह असे 2 प्रकारचे ग्रह कुंडलीमध्ये आपण मारक स्थानं बघितलेली आहेत, त्याचे अधिपती मारक असतात. बाधक हा एक वेगळा नियम सांगते. कुंडलीमध्ये लग्न राशींचे 3 प्रकार पडतात: स्थिर, चर, द्विस्वभाव. स्थिर लग्नांच्या ज्या कुंडली आहेत म्हणजे 2, 5, 8, 11 या स्थिर लग्नांमध्ये जेव्हा भाग्येश हा ग्रह आहे, हा भाग्येश जर लग्नावर दृष्टी टाकेल सप्तमातून किंवा विशेष दृष्टी असणारा असेल तर त्या स्थानातून किंवा लग्नी असेल तर त्याच्या महादशेमध्ये तो प्रगतीत बाधा आणतो. आणि चर लग्नांच्या कुंडलीमध्ये लाभेश असा बाधकाचं काम करतो आणि द्विस्वभाव लग्नांच्या कुंडलीमध्ये सप्तमेश हा मारकेश आणि बाधकेशाचं काम करतो. आता यातले अपवाद काय आहेत, तर जेव्हा सिंह लग्नाची कुंडली आहे, बाधकेशाचा मुळे जो ग्रह बाधकेश होणार आहे त्याच्यामध्ये तो बाधकेशाचं जर काम करू शकेल तर योगकारक ग्रह वेगळे होतात. हे पराशरांच्या नियमांमध्ये दिलेलं आहे
जेव्हा सिंह लग्नाची कुंडली असते त्यावेळेला भाग्यस्थानाचा अधिपती मेष रास तिथे आली म्हणून मंगळ आहे. हा मंगळ चतुर्थेश आणि भाग्येश म्हणजे शुभकारक राजयोग कारक आहे. पण हा स्थिर लग्नाचा भाग्येश म्हणजे बाधकेश होऊ शकतो. म्हणून अपवादात्मक सिंह लग्नाला पंचमेश आणि अष्टमेश असणारा गुरु हा राजयोग कारक आहे. भले तो अष्टमेश असेल, हा नियम आहे, अपवादात्मक नियम. कुंभ लग्नाच्या कुंडलीमध्ये हा भाग्येश तूळ राशीचा शुक्र हा इनऑस्पिशियस आहे, कारण हा बाधकेश होऊ शकतो. कुंभ लग्नाच्या कुंडलीमध्ये भाग्येश आणि चतुर्थेश शुक्र आहे, तर हा बाधकेश होऊ शकतो. म्हणून पंचमेश आणि अष्टमेश बुध हा राजयोगकारक होतो. मिथुन लग्नाच्या कुंडलीमध्ये मिथुन लग्नाची कुंडली ही द्विस्वभाव लग्नाची आहे. आपण पाहिलंय 3, 6, 9, 12 या द्विस्वभाव लग्नाच्या कुंडलीला कुणीही राजयोगकारक नाहीये, जसा मेष आणि वृश्चिकेला नाहीये. पण इथे अपवाद आहे. मिथुन लग्नाच्या कुंडलीला अष्टमेश आणि भाग्येश हा राजयोगकारक होतो. म्हणजे ह्या 3 लग्नांचे अपवाद आहेत. एक सिंह लग्न, दुसरं कुंभ लग्न आणि तिसरं मिथुन लग्न. जेव्हा मकर लग्नाची कुंडली असते, आपण बघितलं मगाशी, तेव्हा रवी अष्टमेश होतो. त्याला अष्टमेशाचा दोष नाही, बरोबर आहे, पण रवी हा आरोग्याचा कारक आहे. त्याच्यामुळे मकर लग्नाच्या कुंडलीमध्ये जर रवी अष्टमात असेल तर तब्येत चांगली नसते. तसं धनु लग्नाच्या कुंडलीमध्ये अष्टमेश चंद्र आहे, त्याला अष्टमेशाचा दोष नाही, पण अष्टमात जर चंद्र असेल तरी तब्येतीला हा त्रासाचा असतो धनु लग्नाच्या कुंडलीमध्ये. आता ह्याच्या नंतर आपण राहू केतू बद्दल नियम बघूया की अष्टमामध्ये असणारे राहू केतू हे मारकाचंच काम करतात. अजून राहू केतूंचे नियम हे त्रिकोण आणि केंद्रासाठी थोडे वेगळे आहेत. जर एखाद्या कुंडलीमध्ये समजा कुंडली मेष लग्नाची आहे, बघा तुम्ही स्क्रीनवर, मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये तृतीयामध्ये चंद्र आहे, भाग्यामध्ये राहू आहे आणि तो आहे धनुराशीमध्ये. राहू धनुराशीत चांगला नाही, आपण पाहिलंय बुध शुक्र शनीच्या राशीत अर्थत्रिकोण कामत्रिकोणात राहू उत्तम. धनुराशी अग्नितत्वाची आहे, गुरुची आहे, म्हणजे तिथे राहू हा शत्रू आहे. त्यामुळे राहू हा गुरुच्या राशीत चांगला नाही. पण भाग्यस्थान हे त्रिकोण स्थान आहे, तिथे एकटा आलाय राहू, हा राजयोगकारक होऊ शकतो. कधी? जेव्हा त्रिकोणामध्ये एकटा राहू असेल तेव्हा त्याच्यावर केंद्राच्या अधिपतींची दृष्टी पडली. नीट लक्ष द्या. जेव्हा त्रिकोणामध्ये म्हणजे 1, 5, 9 मध्ये एकटा राहू आहे कुठल्याही राशीत आणि त्याच्यावर त्या कुंडलीतल्या केंद्राच्या अधिपतींची दृष्टी पडली तर तो राजयोग कारक होतो. किंवा केंद्राच्या अधिपतींनी युती केली. या कुंडलीमध्ये भाग्यामध्ये राहू आहे गुरुच्या राशीमध्ये 9 आकड्यामध्ये, तृतीयामध्ये चंद्र आहे, हा चतुर्थेश आहे म्हणजे केंद्राचा अधिपती आहे, हा तृतीयामधून राहूकडे बघतोय, त्यामुळे हा राहू राजयोग कारक झालेला आहे. पुढची कुंडली बघा स्क्रीनवरती दिसतीये, जिच्यामध्ये सप्तमामध्ये राहू आहे म्हणजे केंद्रामध्ये राहू आहे. ही तूळ लग्नाची असेल तर या कुंडलीमध्ये सप्तमामधला राहू मेषेमध्ये आहे. आता या मेषेतल्या राहूवर जर समजा केंद्रस्थानामध्ये त्रिकोण स्थानामध्ये येणाऱ्या, हा केंद्रात आहे त्यामुळे त्रिकोणाचे अधिपती पाहिजेत, त्रिकोणातले अधिपती 3, 7, 11 आहेत. तर या राहूवरती जर लग्नी शनी असेल तुळेत उच्चीचा, तर हा त्रिकोणातही आला आणि लग्नातही आला. त्रिकोणाचा अधिपती आहे, त्रिकोणाचा अधिपती लग्नातून सातव्या दृष्टीने जर सप्तमावर बघत असेल, राहूकडे बघत असेल, तर हा राहू राजयोग कारक होतो एकटा असून सुद्धा. यांच्याबरोबर त्रिकोणाच्या अधिपती बरोबर केंद्राच्या अधिपतीची युती असली तरी तेच, आणि केंद्रात असणाऱ्या राहू बरोबर त्रिकोणाधिपती ग्रहाची युती असेल तरी हाच नियम होतो. असा हा राहू राजयोग कारक होऊ शकतो. आता राजयोग करणारे जे ग्रह आहेत, समजा आपण जे बघितलेत की जेव्हा एकाच वेळेला केंद्र आणि त्रिकोणाचे अधिपती असलेले ग्रह राजयोगी असतात, राजयोग करतात, याच्यामध्ये उत्तम राजयोग कोणता असतो? तर हे दोन्हीही ग्रह राजयोग करणारे, समजा आपली जी कुंडली आहे की एखाद्या कुंडलीमध्ये चतुर्थेश आणि
भाग्येश यांची समजा युती असेल, एक आपण कुंडली घेऊया, मकर लग्नाची घेऊया, स्क्रीनवर बघा. मकर लग्नाच्या कुंडलीमध्ये चतुर्थेश आणि भाग्येश. चतुर्थेश कोण आहे? 10, 11, 12, 1 म्हणजे मंगळ, आणि भाग्येश कोण आहे? 6, 7, 8, 9, 10 म्हणजे बुध. मंगळ आणि बुध चतुर्थेश आणि अष्टमेश भाग्येश आहेत, यांची युती झाली. तर हे जरी शत्रू असतील तरी केंद्राधिपती आणि त्रिकोणाधिपतीची युती झाली आहे, आणि ही समजा केंद्रामध्ये झाली आहे, त्यांच्या स्वतःच्या राशीत झाली आहे, तर ते चांगले परिणाम देणार. म्हणजे आपण काय शिकतो की जो ग्रह ज्या स्थानाचा अधिपती आहे तो त्या स्थानाचा अधिपती असताना केंद्राचा अधिपती आहे का त्रिकोणाचा अधिपती आहे, याप्रमाणे तो शुभ अशुभ ठरला की मग तो शुभकारक परिणाम देतो का अशुभकारक परिणाम देतो हे सांगणं सोपं जातं. मग असे राजयोग करणारे ग्रह एकाच स्थानात असतील, एकमेकावर दृष्टी टाकत असतील किंवा एकमेकांच्या घरात बसले असतील, हे सगळे राजयोग चांगले परिणाम देतात. असे आपण ढोबळमानाने सगळ्या ग्रहांचे नियम असे शिकलो की त्या त्या स्थानामध्ये ते ग्रह आले की कुठल्या नियमाप्रमाणे शुभ परिणाम देतील का अशुभ परिणाम देतील. अर्थात एक नियम नक्की असतो की कुठलाही ग्रह परिणाम कशाचे देतो, तो ज्या स्थानात येतो त्याचे, त्यातल्या ज्या गोष्टींशी तो मेळ खातो, सिंक्रोनाइज होतो, त्याचे परिणाम देतो. म्हणजे गुरु पंचमात आला असेल तर शिक्षणाचे, इन्व्हेस्टमेंटचे परिणाम देईल, आणि पंचमामध्ये आलेला शुक्र हा शिक्षणाच्या ऐवजी प्रणयाचे परिणाम देईल, कारण शुक्राचं क्रिएटिव्हिटी आणि प्रणयाचं ते स्थान आहे. म्हणजे प्रत्येक स्थानाचं कारकत्व जे असतं ते ज्या स्थानात तो येतो तिथे ते काम करतं, त्या स्थानातल्या जे परिणाम त्याच्या कारकत्वाला मॅच होतात त्याचे परिणाम ते ग्रह उत्तम देतात. एवढेच महत्त्वाचे नियम आपण शिकलो, आणि हे नियम शिकल्यामुळे तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये बसलेला लग्नेश कुठे गेलाय, चतुर्थेश कुठे गेलाय, सप्तमेश कोण आहे, भाग्येश लग्नेशाचा मित्र आहे, मग ते दोघं मिळून कुठे एकत्र गेलेत का, दशमेश कोण आहे, दशमाचा तो अधिपती आहे, मग त्याचं नैसर्गिक पापग्रह आहे का शुभग्रह आहे, मग तो दशमाचा अधिपती आहे हा सप्तमात गेला तर तुम्हाला भावात्भवमचा नियम आठवायला पाहिजे. थोडक्यात म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जे जे नियम असतात ते सगळे एका वेळेला काम करतात. एक नियम लावल्यावर दुसरा त्याला थोडा अनुषंगिक वेगळा असणारा नियम असू शकतो, तो अंशानी वेगळा होऊ शकतो, राशीनी वेगळा दाखवू शकतो, त्याच्या युतीमध्ये तो वेगळं होऊ शकतो. म्हणून नियम सगळे व्यवस्थित माहिती पाहिजेत आणि ते सगळे एका वेळेला लावता आले पाहिजेत. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग आहे ॲस्ट्रॉलॉजी, आणि ह्याच्यामध्ये हा माणसांचा अभ्यास आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या कुंडलीचा अभ्यास उत्तम केलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भविष्यात काय घडणार आहे याच्यासाठी दुसऱ्या ज्योतिषाची गरज नाही, बरोबर ना. तेव्हा हे सगळे नियम छान बघा. परत परत बघण्यासाठी तुम्हाला परत परत चॅनलला यावं लागेल. एकदाच सबस्क्राईब करून टाका, आणि छान अभ्यास झाला की मला तुमच्याकडनं फीडबॅक येणार आहेत मेलवर की आम्हाला हे समजलं नसेल तर अजून उदाहरणं देऊन मी सांगीन. आपला चालूच राहणार आहे चॅनल. लवकरच भेटूया. बाय बाय.